फाईल पिक्सेल लॅबमध्ये ॲड करताना जर तुम्हाला काही एरर येत असेल किंवा अडचण येत असेल तर हा तुम्हाला व्हिडिओ येतो पूर्ण पाहायचा आहे। तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे काही पिक्सेल लॅब ॲप इन्स्टॉल केलेलं असेल त्याचा एरर असू शकतो किंवा तुम्ही जी काही प्रोसेस असते PLP फाईल ॲड करण्याची ती कुठंतरी मिस्टेक असू शकते। तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे काही पिक्सेल लॅब ॲप इन्स्टॉल केलेलं असेल, प्ले स्टोरवरून इन्स्टॉल केलेलं असेल किंवा अन्य कुठूनही इन्स्टॉल केलेलं असेल तर ते जे काही पिक्सेल लॅब ॲप असेल ते तुम्हाला याच्यात जर PLP फाईल ॲड करताना एरर येत असेल तर ते जे काय पिक्सेल लॅब असेल त्याचा प्रॉब्लेम असू शकतो। तर इथं जे काय माय प्रोजेक्ट असतील ते माय प्रोजेक्ट तुम्हाला इथं दिसून जातील जे काय ॲड केलेले आहेत। तर असेच प्रोजेक्ट आहेत तुमचे तसेच तसे राहून जातील। तर तुम्हाला हे जे काय पिक्सेल लॅब ॲप आहे ते अनइन्स्टॉल करून टाकायचं आहे। अनइन्स्टॉल करायचं त्याला। अनइन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन ते जे काय पिक्सेल लॅब ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर तेच तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला जी काही PLP फाईल असेल ती PLP फाईल ॲड एकदम सोप्या पद्धतीत कशी ॲड करायची ते सुद्धा सांगणार आहे। तर इथं जे काय असेल ते इथं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जे काय माझे इथं अलाउ करून घ्यायचं आहे। जे काय पहिले प्रोजेक्ट असतील ते जे काय तुम्ही याच्यात ॲड केलेले असेल तुमचे प्रोजेक्ट ते सर्व प्रोजेक्ट्स इथं येऊन जातील। ते सर्व तुम्हाला इथं तुमच्या समोरच इथं आपण दाखवलेलं आहे। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील जी काही लिंक असेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही फाईल असेल डाउनलोड केल्यानंतर ती जी फाईल असेल ते झिप फाईलला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। एक्सट्रॅक्ट करून घेण्यासाठी तुम्ही कोणताही एक्सट्रॅक्टर वापरू शकता। तर एक्सट्रॅक्ट केल्यानंतर अशा प्रकारचं फोल्डर आहे ते तयार होऊन जाईल। तर तुम्हाला हे कन्फर्म करून घ्यायचं जे फोल्डर एक्सट्रॅक्ट झालेलं आहे ते फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे। त्याला फोल्डरला परत ओपन करून घ्यायचं आणि त्यामध्ये जी काय अशा प्रकारची .plp शेवटी एक एक्सटेन्शन असतं .plp ती PLP फाईल आलेली आहे का त्याची साईज बी बघायची। जर इथं 0 MB असेल तर 0 MB ची साईज असेल तर ती तुमची फाईल एक्सट्रॅक्ट करताना काहीतरी एरर आलेला असेल तर फाईल येतील परत ते डाउनलोड करून तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर एक्सट्रॅक्ट करून घेतलं तर आता आपण हीच फाईल आहे ती आपल्या पिक्सेल लॅबमध्ये ॲड करणार आहोत। तर पिक्सेल लॅब ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं वरती 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं ओपन .plpचं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। पुन्हा इथं .plpचं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही आता जे डाउनलोड फोल्डर असेल त्या डाउनलोड फोल्डरमध्ये जर फाईल तुम्ही फोल्डर एक्सट्रॅक्ट केलेलं असेल तर इथं दिसून जाते तुमचे स्टोरेज जे काय डाउनलोड फोल्डर असेल इथं डाउनलोडचं फोल्डर आहे त्या डाउनलोडच्या फोल्डरमध्येच ही जी काय फाईल आहे ती फोल्डर आहे ते फोल्डरवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत एकदा क्लिक करायचं त्यामध्ये तर तुम्हाला अशा प्रकारे जो काही सिम्बॉल दिसेल जी काही ब्ल्यू कलरचा दिसेल आणि तर शेवटी एक्सटेन्शन .plp तर हीच फाईल तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल। तर ह्या फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं ओपन आणि ॲडचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर जेणेकरून तुमची जी काही PLP फाईल असेल ती तुमच्या पिक्सेल लॅबमध्ये ॲड जी काही PLP फाईल असेल ती ॲड होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही ही PLP फाईल जी काय आता तुम्ही एडिट करून घेऊ शकता। जे काही टेक्स्ट असेल ते टेक्स्ट आहेत ते एडिट करून घेऊ शकता। जर तुम्हाला ह्यामध्ये जर फॉन्ट ॲड करायचे असतील तर फॉन्ट ॲड करण्यासाठी ते याच्या ऑप्शनवर यायचं आहे। आल्यानंतर तुम्ही इथं कोणताही टेक्स्ट आहे एक टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथं जे काय याच्या ऑप्शनवर येऊन एडिटच्या ऑप्शनवर आल्यानंतर इथं स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर इथं दिसून जाईल की AB फॉन्ट नावाचं एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं माय फॉन्ट्सवर क्लिक करायचं। तुम्हाला जर जास्त फॉन्ट्स ॲड करायचे असेल तर इथं फोल्डरचं एक ऑप्शन दिलेलं आहे। इथं एक सिंगलचा ऑप्शन दिला आहे। इथं एक फॉन्ट ॲड करू शकता आणि इथं जे काय मल्टिपल फॉन्ट्स आहेत ते ॲड करून घेऊ शकता त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला फोल्डर जे काही फॉन्ट दिलेले आहेत आपण ते एक फॉन्टवर एक सेपरेट व्हिडिओ येतो बनवलेला ते फॉन्ट त्यामध्ये दिलेले आहेत। तर इथं फॉन्टवर क्लिक करा। अशा प्रकारे तुम्हाला जे काही कोणता हिंदीचे पाहिजे टॉप्स रिलीफ पाहिजे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काय फोल्डर आहे ते ओपन होऊन जाईल इथं डायरेक्ट ॲड टू डायरेक्टरी करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुमच्या पिक्सेल लॅबमध्ये फॉन्टसुद्धा ॲड होऊन जातील। तर हे जे काय डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक आहेत त्या दिलेल्या आहेत तिथं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। जर डाउनलोड होत नसेल तर आपण ह्याचं जे काय व्हर्जन आहे ते टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड केलेलं आहे तिथून सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल अजून तर तुम्ही मला डायरेक्ट इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता किंवा कॉमेंटमध्ये